अलमट्टी धरणातील बॅकवॉटरमुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा मोठा फटका बसतोय। ही बाब लक्षात घेऊन यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच कर्नाटक सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवला जाईल। दोन्ही राज्यांच्या समन्वयातून महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। दरम्यान विधान परिषदेच्या 12 जागांचं शिफारस पत्र राजभवनाकडे उपलब्ध नाही असं म्हणणं आश्चर्यकारक आहे असा टोला लगावत राज्य सरकारने केलेल्या शिफारशी राज्यपालांनी मान्य करायच्या असतात असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नमूद केलं। राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली। त्यानंतर नामदार पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला। अतिवृष्टीच्या काळात दरवर्षी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसतो। कर्नाटक राज्यातील हिप्परगी बंधारा आणि अलमट्टी धरणातील बॅकवॉटरमुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा विळखा पडतो। महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी आत्तापासूनच कर्नाटकमधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून समन्वयातून मार्ग काढला जाईल असं नामदार जयंत पाटील म्हणाले। कर्नाटक राज्याशी महाराष्ट्र राज्याचे सचिव स्तरावर बैठक झाली। मुख्य सचिवांनी देखील आपल्या कर्नाटक आणि महाराष्ट्र आणि शेजारच्या सर्व राज्यांच्या सचिवांची बैठक यापूर्वी घेतलेली आहे। मंत्री स्तरावर ज्यावेळी आवश्यक असेल त्यावेळी बैठक ही होईल, परंतु शेजारच्या राज्याशी विशेषतः आपल्या कृष्णा खोऱ्यात कर्नाटकशी सतत संपर्क ठेवून वेगवेगळ्या धरणातल्या उंच्या आणि सोडलेलं पाणी याचा साधा चांगल्या पद्धतीनं तारतम्य ठेवून पाणी सोडण्याचं काम करण्याचं ठरलेलं आहे। चांगला संपर्क शेजारच्या राज्यांशी आपला आहे। कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, महसूल आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन पूर नियंत्रणासाठी सूचना घेतल्या जातील असंही त्यांनी सांगितलं। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अधूनमधून राज्य सरकारला इशारे देत असतात। त्याबद्दल विचारलं असता प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या पक्षाची भूमिका ते मांडत असतात, मात्र सरकारवर त्याचा परिणाम होणार नाही असं नामदार पाटील यांनी स्पष्ट केलं। त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांना अधिकार आहे आणि आमच्या तिन्ही पक्षात अशा कोणत्याही विधानाने गैरसमज होत नाही। त्यामुळं त्यांचं म्हणणं बरोबर आहे, त्यांचं काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही। त्यामुळं त्याच्यावर जास्त काही बोलण्याची आवश्यकता नाही। राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 12 जागांसाठी आपण स्वतः राज्यपालांकडे पत्र दिलंय। वेळोवेळी त्यांना विनंती केली आहे, तरीही राजभवनाकडे यादीच नाही म्हणणं आश्चर्यजनक आहे अशा शब्दात नामदार जयंत पाटील यांनी टोला लगावला। राज्यपालांचं जे स्थान आहे ते हेड ऑफ द स्टेट आहे, त्यामुळे ते मुद्दामून असं करतायत असं म्हणणं बरं दिसणार नाही। त्यामुळे मी तसं म्हणत नाही, पण बराच काळ गेलेला आहे। जनतेलाही 12 सदस्य आपल्या विधान परिषदेतली जागा मोकळ्या आहेत याचं शल्य सगळ्या महाराष्ट्रात आहे आणि असं कधीही अनेक सरकार आली आणि गेली, पण कुठल्याही सरकारला अशी वागणूक दिली गेली नव्हती जी सध्या दिली जाते असं जनतेचं मत आहे। त्यामुळे एक प्रकारे महाराष्ट्रात रोष फार मोठ्या प्रमाणात वाढतोय, म्हणून लोक कोर्टात जात आहेत आणि त्यात राज्यपालांना अशी बाजू मांडण्याची पाळी येते। त्यामुळं मला वाटतं की राज्यपाल महोदय या सर्वच परिस्थितीचा योग्य विचार करतील आणि सरकारने केलेल्या शिफारशी या मान्य करायच्या असतात त्या ते मान्य करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी मुख्यमंत्री रात्रंदिवस मेहनत घेत आहेत। मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमधील वाढता संसर्ग रोखण्यात यश आलंय। महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीमध्ये सुधारणा होतीये। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याबद्दल कौतुकही केलंय। त्यामुळे आता विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांच्या प्रमाणपत्राची सरकारला आवश्यकता नाही। विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सरकारचं कौतुक करता येत नाही। विरोधी पक्षनेते म्हणून ते त्यांची भूमिका पार पाडत आहेत असा टोलाही त्यांनी लगावला। तौक्ते वादळामुळे कोकणचं मोठं नुकसान झालंय। सरकार नुकसानग्रस्त कोकणवासियांना निश्चित मदत करेल असंही नामदार पाटील यांनी सांगितलं। मराठा आरक्षणाविषयी बोलताना खासदार छत्रपती संभाजीराजे समजूतदारपणे भूमिका मांडत आहेत। कुणामुळे आणि कुठं आरक्षणाचा प्रश्न अडकला आहे याबद्दल छत्रपती संभाजीराजे यांना माहिती आहे। त्याबद्दलची भूमिका महाराष्ट्रातील जनतेला ते सांगतील असंही नामदार जयंत पाटील यांनी नमूद केलं।